मोठी सध्याची जी समस्या आहे, वाढता स्ट्रेस म्हणा, नातेसंबंधांमध्ये एक काही दुरावा म्हणा किंवा एक या सगळ्याला कारण मूळ काय असतं, तर आपला स्वभाव हां, सगळ्यात महत्त्वाचं. आपला एक विशिष्ट स्वभाव असतो. आपल्या स्वभावातले काही चांगलेही गुण असतात, काही दोषही असतात, असं हां. आपण म्हणू शकतो. ह्या स्वभावामधले काही जे आपले छोटे-मोठे म्हणा दोष असतात, या सगळ्यावरतीच एक अतिशय उत्तम अशी एक थेरपी आलेली आहे, ज्याचा ओके. शोध 1930 साली डॉक्टर एडवर्ड बार्क म्हणून होते. हां. त्यांनी लावलेला आहे. खूप प्रॉब्लेम्स झाले, की सासू आणि सून यांचं पटत नाहीये. सो मग त्यांचा जो स्वभाव आहे, दोघींचा म्हणा, आता हं. कोणाचा बरोबर आहे, कोणाचं चूक हे आपल्याला हो, नाही हो. पडायचं. पण दोघांमधलं जे नातं आहे ते चांगलं झालं पाहिजे. सो या येस. स्वभावावरती एक्झॅक्टली कुठलं औषध आहे? त्या लेडी माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या, की मला ना म्हणे केस बघितले ना, की मला खूप किळस येते ओके. आणि मला खूप घाण वाटते आणि मला म्हणजे व्हॉमिटिंगच होतं. तर अशा ज्या या भावना आहेत, अति प्रमाणात वाटणारी किळस असते. हं. तर या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याकडे सध्या आता सोशल मीडियाचं जग हो, आहे. हो, हो. मुलं फोनशिवाय राहत नाहीत. चिड करतात येस. किंवा खूप राग त्यांना होतो. आई-वडिलांचं ऐकत नाही. मग अशा केसमध्ये मुलांसाठी पण आपल्याकडे औषध आहे का? स्किन डिसीज सुद्धा सगळे बरेचसे असेच आहेत, की कुठेतरी मनात गोष्टी साठवून ठेवणं, हां. व्यक्त न होणं, अति प्रकारचा राग मनात खूप सप्रेस हं. करून ठेवणं बरोबर. किंवा दुःखसुद्धा लपवून ठेवणं, ते एक्सप्रेस करणं. या सगळ्या गोष्टींचे परिणाम नंतर काय होतात, तर कुठेतरी तुमच्या स्किनवरती ते रिफ्लेक्ट व्हायला लागतात. ओके. हं. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे हां. आपल्याला, की हे शास्त्रात हे सांगितलं हं. गेलंय. मग ते तुम्हाला काय करायचं, तर त्या व्यसनाचा विषय हं. घेतला. अर्थात आजकाल आपण बघतो, की खूप जणांना दारूचं व्यसन असतं, हो, सिगारेटचं हो. व्यसन असतं, तंबाखूचं व्यसन असतं. मग ह्या केसमध्ये ही औषधं जर वापरली, तर ते व्यसन जाऊ शकतं का? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, ज्यांना ओळखीची गरज नाही, अर्थात ज्यांना परत इंट्रोडक्शन देण्याची गरज नाहीये, अशा डॉक्टर सायली राणे वैद्य मॅडम. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. येस. पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. येस. आणि आज आपल्याला फायद्याची गोष्ट सांगायची आहे. येस. सो त्याचा विषय मी सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा, की बरं, एक्झॅक्टली आपण कुठल्या विषयावर आज मार्गदर्शन करणार आहोत? बरं. जसं आता सगळ्या आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे, की मी काय पद्धतीचं काम करते. तर मुख्य माझं प्रोफेशन जे मॅरेज काउन्सिलिंग आहे किंवा काउन्सिलिंग जे आहे मुलांसाठीचं. तर या सगळ्यामध्येच सगळ्यात मोठी सध्याची जी समस्या आहे, वाढता स्ट्रेस म्हणा, नातेसंबंधांमध्ये एक काही दुरावा म्हणा किंवा एक या सगळ्याला कारण मूळ काय असतं, तर आपला स्वभाव सगळ्यात हां, महत्त्वाचं. आपला एक विशिष्ट स्वभाव असतो. आपल्या स्वभावातले काही चांगलेही गुण असतात, काही दोषही असतात, असं हां. आपण म्हणू शकतो. आता त्या स्वभावाला दोष कधी आपण म्हणतो, तर जेव्हा त्याचा त्रास समोरच्या व्यक्तीला हां, होतो किंवा त्याच्या आजूबाजूच्या हां. व्यक्तींना होतो तेव्हा. तर अशा ह्या स्वभावामधले काही जे आपले छोटे-मोठे म्हणा दोष असतात, या सगळ्यावरतीच एक अतिशय उत्तम अशी एक थेरपी आलेली आहे, ज्याचा ओके. शोध 1930 साली डॉक्टर एडवर्ड बार्क म्हणून होते. हां. त्यांनी लावलेला आहे. त्यांनी 38 फुलांचा शोध लावला. हां. ओके. आणि त्या प्रत्येक फुलाचा एक काहीतरी गुणधर्म आहे. जो गुणधर्म त्यांनी हेरला किंवा ओळखला, त्याचा अभ्यास केला. 10 वर्ष ते या सगळ्यावरती रिसर्च करत होते. आणि त्याच्यामधनं त्यांनी ही विशिष्ट जी फुलं शोधून काढली. त्यापासून त्यांनी औषध बनवलं. ही औषध बनवण्याची पद्धत पण अतिशय नैसर्गिक आहे. म्हणजे ओके. सन बर्निंग त्याला प्रकार म्हणतात. हं. म्हणजे आपल्या सूर्यप्रकाशामध्ये एका बाउलमध्ये पाण्यामध्ये ही फुलं ठेवली जातात काही दिवस हां. आणि मग त्यातून तो जो अर्क सगळ्या फुलांचा उतरतो, त्यापासून ही औषधं बनवली जातात. इतकी ओके. पद्धतसुद्धा त्याची नैसर्गिक आहे. म्हणजे ओके. कुठलीही केमिकल्स त्यात वापरली जात नाहीत. आणि मग हे जे अर्क आहेत, हे प्रत्येक तुमच्या विशिष्ट अशा एखाद्या स्वभावावरती काम करतात. ओह! तर आपल्याला त्यांनी ही अतिशय उत्तम अशी एक देणगी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो जे पुष्पौषधीचा अभ्यास करणारे आहेत किंवा हां, त्याचा थेरपीचा वापर करणारे ते सगळे आम्ही असं म्हणतो, की स्वभावाला औषध नाही, हां. हे वाक्य आम्ही खोडून टाकतो. ओके. तर स्वभावाला औषध आहे. आपल्या कृपेने एडवर्ड बाक यांनी याचा छान शोध लावला आणि ही प्रत्येक औषधी मुख्यतः
आता तुम्ही म्हणाल, की कशा-कशावर म्हणजे हां. तुमच्या स्वभावावर म्हणजे कशावर काम करते? तर तुमच्या मनावर काम करते मुख्यतः ती. ओके. स्वभावावर काम करते. तुमच्यात काही अ, रागाच्या भावना असतील, दुःखाच्या भावना हां. असतील, एकटेपणाच्या अनेक प्रकार आहेत आपल्या सगळ्यांच्या भावनांचे सुद्धा खूप अँगल्स आहेत म्हणजे. तर या सगळ्यावरती पुष्प औषधी अतिशय उत्तम काम करते. ओके. आणि अजून एक त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की ही औषधी अतिशय नैसर्गिक असल्या कारणाने, कुठलेही केमिकल्स त्यामध्ये नसल्या कारणाने, ओके. ही घ्यायला अतिशय सेफ आहेत. नुकतंच जन्मलेलं छोटंसं बाळ, ते अगदी 100 ओके. वर्षाची कोणीही व्यक्ती हे औषधं घेऊ शकतात. कुठलीही इतर औषधं, कुठली वेगळी पॅथी तुम्ही घेत हां. असाल, तर त्या ट्रीटमेंटच्या बरोबर सुद्धा आपली ही औषधं तुम्ही अगदी घेऊ शकता. याला कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स नाहीत. ओके, कुठलेही ओके, दुष्परिणाम या औषधांनी होत नाहीत. इतकी ती ओके. सेफ आहेत घेण्यासाठी. मग का नाही घ्यायची? हां. आपण म्हणतो तसं. आणि मी ह्याला माझ्या पद्धतीने एक नाव दिलेलं आहे. जसं आपल्याकडे घरी पूर्वी आजीबाईचा बटवा असायचा, की हां. ज्याच्यामध्ये आजी काहीतरी छोटी-छोटी घरगुती उपायांनी आपल्याला औषध उपचार करायची. हं. नैसर्गिकच होते ते सगळे. तसंच मी ह्यांना डॉक्टर बाख यांनी दिलेला आपल्याला पुष्प औषधीचा एक बटवाच म्हणते. हं. ओके, तर ती औषधं आपल्या घरात असावीत आणि ती आपल्याला खूप छान पद्धतीने मदत करतात. ओके. आता आपण एक-एक बोलू त्यावेळेला मी येस, तुम्हाला येस. सांगते, की औषधी कशा पद्धतीने घ्यायची किंवा हां. त्याचे कशा-कशावरती आपल्याला उपयोग त्याचा करून घेता येतो येस. आणि ते कशा पद्धतीने काम करून त्याचे परिणाम चांगले होतात. ओके. येस. सो मला वाटतं मॅडमनी खूप सुंदर विषय आज पॉडकास्टसाठी निवडलेला आहे, की जसं त्या म्हणाल्या, की स्वभावाला औषध नाही. हे आपलं जे वाक्य आहे ते आता खोडलं पाहिजे. स्वभावाला औषध आहे. सो ते औषध कुठलं आहे? ते कसं घेतलं पाहिजे? ते कुठे मिळतं? हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा. ओके. सो मॅडम आता आपण सुरुवात करूयात. येस. सो आता हे पुष्प औषधी हा जो हं, प्रकार आहे, हं. जसं आपल्याकडे होमिओपॅथी आहे, हो. आयुर्वेदिक आहे, हं, ॲलोपॅथी आहे. सो ह्या प्रकारामध्ये हे हं. पुष्प औषधी नक्की कुठल्या प्रकारात मोडतात? नैसर्गिक असं आपण म्हणू शकतो याला. ही पॅथी जी आहे, हां, मुख्यतः त्याचं कारण सांगते काय ते, की जसं आपण आता कुठल्याही पॅथीला मला नावं नाही ठेवायची आहेत, पण ॲलोपॅथी वगैरे या सगळ्यावरती शेवटी थोडाफार तर केमिकल्सचा वापर हां, केलेला असतो. पण ही जी औषधी आहेत, तर याच्यासाठी लोकांनी नंतर असेही काही प्रयोग केले, हां. की ती वनस्पती त्याची शेती करून बघणं, दुसरीकडे ओके. ती लावून बघणं. पण ही कुठलीही वनस्पती दुसरीकडे लावल्यावरती त्याची शेती झाली नाही, ती ओके. उगवली नाहीत. याचा अर्थच तो आहे, की निसर्गातून त्या-त्या सीझनमध्ये, हां. त्या-त्या ठिकाणी विशिष्ट गोष्टी त्या उगवणं ओके. आणि तेवढ्या सीझनपुरतंच ते असणं, अशी जी काही-काही फुलं आहेत, तीच सगळी फुलं जी आहेत त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आणि त्याचीच सगळी औषधं बनवलेली आहेत. त्यामुळे ती ओके. अतिशय नैसर्गिक आहेत. आणि त्याच्यात जेव्हा डॉक्टर बाख यांनी या सगळ्याचा अभ्यास केला होता, तर ते प्रत्येक फुलाचा आकार, उकार, कुठल्या सीझनमध्ये ते येतंय, ओके. त्याचा रंग कसा आहे, या सगळ्याचा खूप बारकाव्याने अभ्यास केला होता त्यावेळेला. ओके, ओके. सो ही औषधं त्या पद्धतीनेच म्हणजे त्या फुलाचा जो गुणधर्म आहे, हां. त्या पद्धतीनेच तो आपल्या त्या एखाद्या मानसिकतेवर म्हणूयात आपण, भावनेवर म्हणूयात, असं काम करतात. ओके. म्हणजे अर्थात ही औषधं शेतात न येतात, जंगलात येतात असं काही आहे का? जंगलातलीच सगळी आहेत. ओके. ही आपली आपण नैसर्गिकरित्या सगळी उगवणारी अशी वनस्पती आहेत या सगळ्या. सो आता जास्त वेळ नाही घालवत आपण डायरेक्ट स्वभावाकडे येऊयात. येस. हो. सो सध्या खूप प्रॉब्लेम्स झाले, की सासू आणि सून यांचं पटत नाहीये. सो मग त्यांचा जो स्वभाव आहे, दोघींचा म्हणा, आता हं. कोणाचा बरोबर आहे, कोणाचा चूक हे आपल्याला हो, नाही हो. पडायचं. पण दोघांमधलं जे नातं आहे ते चांगलं झालं पाहिजे. सो या येस. स्वभावावरती एक्झॅक्टली कुठलं औषध आहे? आता बघा, की या स्वभावावर जसं म्हणाल तसं, की आता आपण असं कुणाला आपण लेबल नाही लावू शकत, की सासू म्हटलं, की तसाच स्वभाव हां, असणार नाही. तिच्याही स्वभावातले काही वेगळे-वेगळे आपल्याला अँगल्स बघायला मिळतात. हां. म्हणजे ती एखादी सासू जी असेल, ती खूप स्ट्रिक्ट असू शकते, हं. खूप पर्टिक्युलर असते, स्वच्छतेची आवड असणारी असते, संशय घेणारी असते. हां. याही गोष्टी सगळ्या असतात त्या सगळ्यामध्ये. तर या सगळ्यामध्ये किंवा खूप रागीट असते. हं. तर त्याप्रमाणे आपण त्यांना कॉम्बिनेशन्स बनवून देतो. जसं की आता ओके. अति राग जर असेल एखाद्या हां. सासूचा, की ती सतत त्रागा करणे घरामध्ये, हं. आरडाओरडा करणे, सतत सुनेवरती चिडून बोलणे, अशा पद्धतीने जर रिएक्ट होत असेल, तर त्याच्यासाठी चेरी प्लम नावाचं हे अतिशय उत्तम औषध आपल्याकडे आहे. ओके. अ, थोडी आत्मकेंद्रिती असेल, तर हां. त्याच्यासाठी आपल्याला अजून एक कॉम्बिनेशन त्यामध्ये ॲड करावं लागतं किंवा अति स्वच्छता, अति नीटनेटकेपणा आणि सगळ्या गोष्टी तशाच हव्यात. या हां. गोष्टींनी जर घरातल्या इतर लोकांना आणि सुनेला त्याचा त्रास होत असेल,
तर बीच नावाचं एक औषध आपल्याकडे त्यासाठी खूप छान ओके. आहे. सो आपण याच्या एका बरोबरीने मी म्हटलं तसं, की प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकाचा हां. स्वभाव वेगळा आहे. करेक्ट. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. प्रत्येकाची त्या सगळ्याच्या बरोबरीने वर्तणूक वेगळी आहे. हां. तर या सगळ्याचा आपण त्याच्यामध्ये अभ्यास करतो आणि मग त्याप्रमाणे आपण त्यांना कॉम्बिनेशन्स देतो. ओके. पण एक साधारण काही विशिष्ट जर म्हटलं तर एक लार्च म्हणून औषध आहे. हां. ते तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतं. ओके. ओ-सी-डी सारखं थोडंसं कोणाला असेल तर त्यासाठी एक क्रॅब ॲपल म्हणून औषध आपल्याकडे खूप छान आहे, की ओके. जे तुम्हाला आपण म्हणतो ना, की माझ्याकडे एक केस आली होती हं. त्यावरूनच मी सांगते तुम्हाला, हां. की त्या लेडी माझ्याकडे आल्या होत्या आणि त्या मला म्हणाल्या, की मला ना म्हणे केस बघितले ना, की मला खूप किळस येते ओके. आणि मला खूप घाण वाटते आणि मला म्हणजे व्हॉमिटिंगच होतं. म्हणजे मला उलटीच ओह! होते. इतकं मला ते मळमळायला लागतं त्या बघून सुद्धा. हां. आणि म्हणाल्या मग मी त्यांना प्रश्न सगळी हिस्ट्री घेताना सगळे प्रश्न विचारले. त्यांना विचारलं, की "मग फक्त का तू म्हणजे दुसऱ्या कोणाचे केस बघून, अन्नात आलेला केस बघून असं काही होतं का?" हां. तर म्हणाल्या, "नाही, मला स्वतःचे केस जरी बघितले तरी मला किळस येते ओह! त्याची." आणि म्हटलं, "अजून काय-काय वाटतं?" तर म्हणे, "आणि त्यात पण जर म्हणे जो केस ओला झाला ना, तर म्हणे मग संपलंच. मी तो अख्खा दिवस जेवू शकत नाही." बापरे! तर अशा ज्या या भावना आहेत, अति प्रमाणात वाटणारी किळस हं. असते, तर या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याकडे क्रॅब ॲपल हे औषध खूप छान काम करतं. ओके. मग त्यांना मी ते औषध आणि त्याच्या बरोबरीने आणखीन त्यांच्या स्वभावातल्या बाकीच्याही गोष्टी बघून काही 1-2 कॉम्बिनेशन्स त्यात ॲड करावी लागली होती हां. मला आणि ते सगळं मिळून त्यांनी औषध घ्यायला सुरुवात केली होती. आता या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणाल, की याचे परिणाम काय होतात? तर हां. असं आहे का, की लगेचच त्या स्वतःच्या हातांना अगदी कुरघळायला लागल्यात, असं हां. कधीच होत नाही. पण आपल्या नाणी ट्रॅपवरती जे ओले केस असतात किंवा काय, हां. तर ते एखाद्या काय म्हणूयात ग्लोव्हज घालून काढण्यापर्यंतचं तरी ओके. त्यांना आता थोडंसं डेअरिंग आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो ओके, किंवा ओके, हा औषधांचा चांगला परिणाम त्यांच्यावर झालेला बघायला मिळाला आहे. सो ओके. अशा सुद्धा गोष्टी आहेत. आता लोकांना हे वाटेल, की यात काय? पण नाही, ज्याला त्याचा त्रास होतो हां. किंवा ज्याला त्या भावना अशा उफाळून येतात आपण ज्या म्हणतो ना, त्या बरोबर आहे. सगळ्यावर सुद्धा पुष्पौषधी उत्तम काम करतात. कारण आता ओके. हे तुम्ही कुठल्या वेगळ्या बातीमध्ये ह्याच्यावर औषध नाहीये नाहीये. आपल्याकडे. हां. मला सांगावं कोणीही, की असं काय फार तर तुम्हाला ऑन्डेमसारखं वगैरे जे आपण म्हणतो किंवा अँटासिड देतील एक वेळ हां, फार हां, हां. तर, की ज्याने तुम्हाला जे व्हॉमिटिंग सेन्सेशन होतंय त्याच्यासाठी एवढंच करेक्ट. देऊ शकतं. हं. पण मुळातून आतून येणारी ती जी भावना आहे किंवा ते वाटणं जे आहे ना, त्याच्यावरती आपली पुष्पौषधी काम करते. हा फरक आहे इतर ओके. पॅथीपेक्षा आणि पुष्पौषधीमध्ये. पण मला सायंटिफिकली थोडंसं अजून समजावून हं. सांगा, की एक्झॅक्टली ही औषधं शरीरात गेल्यानंतरनं हं. कशा पद्धतीने कार्य करतात आणि जो काही प्रॉब्लेम आहे, तो कशा पद्धतीने सॉल्व्ह होतो? येस. हा पण एक प्रश्न खूप छान आहे. सगळ्यात परत एका महत्त्वाची गोष्ट, की आपल्याकडे शारीरिक जो आजार असतो ना, हा हां. खूप नंतर उद्भवताना दिसतो आपल्याला. त्याच्या मागे आधी खूप मानसिकता हां. असते किंवा मानसिक आजार असतो किंवा मनात धरून ठेवलेलं काहीतरी असतं. हं. बरोबर. मनात बिघडलेलं काहीतरी असतं असं आपण हां. म्हणतो. ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीजेस जे सगळे हो, म्हणतो बरोबर. ते, की आपल्या स्किन डिसीजसुद्धा सगळे बरेचसे असेच आहेत, की कुठेतरी मनात गोष्टी साठवून ठेवणं, हां. व्यक्त न होणं, अति प्रकारचा राग मनात खूप सप्रेस हं. करून ठेवणं बरोबर. किंवा दुःखसुद्धा लपवून ठेवणं, ते एक्सप्रेस करणं. या सगळ्या गोष्टींचे परिणाम नंतर काय होतात, तर कुठेतरी तुमच्या स्किनवरती ते रिफ्लेक्ट व्हायला लागतात. ओके. हं. आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे हां. आपल्याला, की हे शास्त्रात हे सांगितलं हं. गेलंय. मग ते तुम्हाला काय करायचं, तर त्याचं मूळ शोधायचं आहे आपल्याला. हां. म्हणूनच आपल्याला त्या मनावरती आधी काम करायचंय. मग ओके. कुठे गोष्ट बिनसलेली आहे, कुठेतरी त्याचं रूट कुठे आहे, हां. आधी मूळ कुठे ते आपण शोधतो आणि आपण त्या मुळावर काम करतो. मुळावर काम केलं, की ह्या आपोआप सगळ्या गोष्टी बऱ्या होत जातात तुमच्या. ओके. अशा पद्धतीने खरं तर पुष्पौषधी काम करते. मग ओके. लहानपणीचा एखादा काहीतरी चाइल्डहूड ट्रॉमा असू शकतो किंवा काही बघितलेल्या गोष्टी असू शकतात चुकीच्या, चांगल्या, वाईट सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या. त्यातून त्यांचे आलेले अनुभव, हं. त्यांचे झालेले समज या सगळ्यावरती ती एक व्यक्तिमत्व ते तयार झालेलं हां. असतं. तर त्या सगळ्यावरती, त्या मानसिकतेवरती मुळापाशी जाऊन आपण काम करतो आणि ओके. मग पुष्पौषधी तिथे रूट लेव्हलला जाऊन त्या सगळ्यावरती हळू-हळू, हळू करत चांगले परिणाम किंवा चांगले बदल घडवत आणतं. ओके. सो ओके. हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी एक गोष्ट की भरपूर गोष्टी आहेत. जसं मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं, की कुठल्याही गोष्टीबद्दलची लहानपणापासून मनात असणारी हां. भीती असू शकते, संशय असू शकतो.
जे काही त्यांचे अनुभव असतील त्याप्रमाणे त्याचे परिणाम पुढे मोठेपणी सुद्धा दिसून येतात त्या हो. व्यक्तीमध्ये. आणि त्याच्याप्रमाणे मग काही वेळेला शारीरिक आजार सुद्धा खूप लहान वयात झालेले दिसून येतात. हो, हो. मग त्यामुळे आपण मानसिकतेवर काम केलं, की शारीरिक आजार हां. आपोआपच कमी व्हायला लागतो किंवा जे काही त्रास असतील ते कमी व्हायला लागतात. ओके, ओके. पण मग ह्याच्यामध्ये फक्त औषध दिलं जातं का काउन्सिलिंग सुद्धा होतं? काउन्सिलिंग त्यातला एक पार्ट येतोच सर, ऑटोमॅटिकलीच ओके. येतो. कारण आधी आपण त्यांची सगळी हिस्ट्री घेतो, हां. ज्याच्यामध्ये अगदी जन्मापासूनची आपण हिस्ट्री घेतो. ओके. म्हणजे जन्म अगदी कशा पद्धतीने झालाय, म्हणजे सिझेरियन बेबी हां. आहे का नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, आईला त्यावेळेला काही त्रास झाला होता का, थोडीशी आई-वडिलांची हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आधी बघतो. ओके. आणि तेव्हापासूनचं मग प्रत्येक टप्प्यावरती काही ट्रॉमा नाहीये ना हां. किंवा इतर काही गोष्टी नाहीयेत, त्या सगळ्या आपण अगदी बारीक-बारीक गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघतो. कारण आपल्याला त्याचं मूळ नक्की कुठे सापडेल करेक्ट. हे आपण हां. नाही सांगू शकत. त्यामुळे बराचसा पार्ट त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा सुद्धा येतो सर. ओके, ओके. पण अर्थात मला हं, परत मागच्या 2 प्रश्नांकडे यायचंय, हं, की समजा सासू-सुनेमध्ये समजा प्रॉब्लेम आहे हं, आणि समजा सून आली, ती हं. स्वतःसाठी औषध घेईलच. तर समजा सासूसाठी औषध घ्यायचंय, तर तसं देता येतं का नाही देता येत? येतं देता. कारण आता हे मला इथं उघडपणाने सांगावं लागतंय. पण बऱ्याच वेळेला जर ती व्यक्ती समजा नाही येऊ शकली, असं आपण हां, धरून चालूयात, की आता कुठलीच सासू मला औषध घ्यायचं हां. म्हणण्यासाठी तयारच होणार नाही नाही होणार नाही. आपल्याकडे यायला. पण गपचूप देऊ शकतात, तुम्ही पदार्थातून देऊ शकतात. कारण ते इतके नैसर्गिक आहेत आणि ओके. इतके काय म्हणू त्याचे साइड इफेक्ट्स नाहीच आहेत. त्यामुळे हां. तुम्ही अगदी आपल्या रोजच्या जेवणातून, भाजी-आमटीतून, चहा-कॉफीमधून, ओके. दुधामधून, पाण्यामधून असे अगदी सहज देऊ शकता. त्याचे काही ड्रॉप्स असतात, ते आपण देऊ शकतो. आणि ते ओके. अतिशय सेफ आहेत. त्यांची इतर कुठली औषधं चालली असेल, तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते घेऊ शकतात. काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, ओके. मग समजा आता हं. आपण लहान मुलांचा विचार केला, की सध्या आता सोशल मीडियाचं जग हो, आहे. हो. मुलं फोनशिवाय राहत नाहीत. चिड-चिड करतात येस. किंवा खूप राग-राग त्यांना होतो. आई-वडिलांचं ऐकत नाही. मग अशा केसमध्ये मुलांसाठी पण आपल्याकडे औषध आहे का? आता हे व्यसनाकडे कसं जातं सर, तर स्क्रीन टाईम वाढत जातो. 2 तासाचा 4 तास होतो, हां, 4 तासाचा कधी 8 तास होतो हे कळत नाही. आई-वडील काही वेळेला घराच्या बाहेर असतात. त्यांना हां. माहितीही नसतं, की घरात मुलं किती वेळ मोबाईल बघतायत किंवा टीव्हीसुद्धा बघतायत आणि टॅब वगैरे बाकीच्याही गोष्टी असतात. हं. तर आता या सगळ्याच्या मागे पुन्हा एकदा मुख्य कारण काय आहे? तर कदाचित त्या घरातला मुलांचा असणारा एकटेपणा. ओके, तर आपण ह्या एकटेपणावर सुद्धा काम करू शकतो सर. ओके. आता या एक बरीच जसे मी म्हटलं तसं, की ह्याला वेगळे-वेगळे अँगल्स कसे आहेत, हां, तर काही मुलं या सगळ्यामधनं त्यांचा सतत एक सेल्फ टॉक चालू असतो. हां. म्हणजे ते सतत स्वतःशी बोलत असतात. या सगळ्यावरती ओके. कसं वेगळी औषधं आहेत. कारण डॉक्टर बाख यांनी या सगळ्यासाठीचे 7 गट केलेले आहेत. त्यातला हं. एकटेपणाचा एक गटच आहे. त्या एकटेपणाच्या गटामध्येच हिदर नावाचं एक औषध आहे, की जी मुलं ओके. अति प्रमाणात स्वतःशीच संवाद साधतात हां. किंवा त्यांच्यामध्ये पेशन्स कमी असतो. तर त्याच्यासाठीचं पण आपल्याकडे इम्पेशन्स नावाचं एक ओके. खूप छान औषध आहे. वॉटर व्हायोलेट नावाचं एक औषध आहे, की ज्या या सगळ्यामधून मुलं पुढे अतिशय शिष्ट, स्वतःला काहीतरी वेगळं समजणारी, हां. स्वतःला शहाणं समजणारी जी आपण हां, हां, कॅटेगरी हां. म्हणतो, ती थोडीशी होऊ शकते. मग हे सगळं मूळ येतं कुठून? तर हे झालं कुठून आहे? हे हं. अशी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी तसं होण्याच्या मागे पुन्हा एकदा कारण काय आहे? ओके. तर कदाचित तो लहानपणापासूनचा एकटेपणा. हां, हां, हां. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळी हिस्ट्री सर घ्यावी लागते आणि त्याच्याप्रमाणे आपण कॉम्बिनेशन्स देतो मुलांना. ओके. असं लोकांनी समज करून घेऊ नये, की फक्त मुलांना व्यसन कमी करण्यासाठी मोबाईलचं हां. चेरी प्लम हे एकच औषध द्यायचं का? तर नाही. आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये बघतो आणि त्याप्रमाणे औषध देतो मुलांना. ओके. म्हणजे अर्थात काउन्सिलिंग करून काय करायला पाहिजे, येस, काय नाही करायला येस. पाहिजे. काउन्सिलिंगमध्ये आपण सगळ्यात पहिलं तर त्याचं सगळं बालपण आधीचं पण कसं गेलेलं आहे, काय ओके. आहे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, कोणाबरोबर तो असतो, कोणाच्या हां. सहवासात असतो, सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपण औषधं देतो, ओके, कॉम्बिनेशन्स बनवून ओके. देतो. मग अर्थात जी चिड-चिड आहे किंवा आई-वडिलांचं न ऐकणं ह्याच्यावरती पण येस. हेच औषध आहे हो, का? याच्यावरती पण औषधं आहेत. खोटं बोलण्यावरती आपल्याकडे औषध आहेत. ओके. पण सो या बऱ्याच गोष्टी मी पुन्हा एकदा सांगते ना, की ह्या सगळ्या गोष्टींना पुन्हा की मूळ कारण काय आहे हां. आणि मग आत्ताचं करंट काय स्थिती हां, आहे. स्टेटस काय आहे? येस, त्या सगळ्या गोष्टी आपण बघून त्याच्यावरती औषध देतो. काही मुलांना आहे ना, स्टेज कॉन्फिडन्स नसतो किंवा स्टेज सोडा, पण हो, नॉर्मली हो, घरात कोणी आलं, तर पाहुण्यांशी बोलत सुद्धा नाहीत, लाजतात किंवा हो, घाबरून निघून जातात. हो. मग या गोष्टीसाठी पण आपल्याकडे उपाय आहे का? येस, यासाठी पण आपल्याकडे लार्च नावाचं खूप छान औषध आहे, जे तुमच्यामधला ओके. कॉन्फिडन्स वाढवतं सर. आणि पुन्हा एकदा, की आता पुन्हा की हा कॉन्फिडन्स का नाही याचं एक थोडंसं हां. आपण कारण पुन्हा शोधून काढतो, की थोडं मूल आत्मकेंद्रीत आहे का पहिल्यापासून?
ओके. किंवा कसं आहे हां. किंवा ओव्हर पॅम्पर्ड आहे का? हं. ओह! या सगळ्या गोष्टी आपण आधी बघतो सर. आणि काही वेळेला भीती आहे का? हं. भीतीने सुद्धा माणसामधला कॉन्फिडन्स कमी होतो. एकमेकांवरती सगळ्या गोष्टी, या भावना ज्या असतात, त्या हां. सगळ्या एकमेकांवरती पण अवलंबून असतात ना. तर भीती आहे का? आता कदाचित असा काहीतरी इन्सिडन्स घडलेला असू शकतो किंवा त्याच्या बाबतीत नसला तरी त्यांनी पाहिलेला इन्सिडन्स असू शकतो, की ओके. ज्यामुळे त्याला कायमची स्टेजची भीती मनात हां. बसलेली असू शकते. सो या भीतीवर सुद्धा आपल्याकडे खूप छान औषधं आहेत. ओके. माहिती असलेल्या भीतीवरती आपण मिमुलस नावाचं औषध देतो. येस, मला ओके. पण आता काहीतरी असंच होईल, बापरे! मी बोलताना मला खूप फंबल होईल, हां, म्हणून हां, या हां, हां. भीतीनेच मी न बोलणं, स्टेजवरती जाण्याचं डेअरिंग न करणं किंवा माझं काहीतरी चुकेलच, या ह्यानी मला सगळे हसतील या कारणासाठी, म्हणजे हां. म्हणून म्हटलं, की यामागे कारणं अनेक असू शकतात. त्याच्यासाठी मिमुलस हे औषध खूप छान आहे. ओके. पण काही वेळेला मुलांमध्ये अशी सुद्धा सर भीती असते, की जी अनामिक असते. हां. ज्याला त्यांनाच सांगता येत नाही, की ही भीती त्यांना कशामुळे हां. वाटतीये किंवा त्यांना बोलताच येत नाही किंवा आपल्याला मग ते जाणून घ्यावं लागतं, की या सगळ्याच्या मागे भीती हे काहीतरी कारण आहे. हां. आणि मग अशा वेळेला सुद्धा आपल्यालाही ते कारण नाही समजू शकतं किंवा ते मूल नाही सांगू शकलं, तर त्यावर पण आस्पेन नावाचं एक खूप छान औषध आहे. ओके. लहान मुलांसाठी असं नाहीये, बरेच वेळा आपल्याला सुद्धा असं होतं बघा, की कुठेतरी मनात एक काहीतरी हो, धाकधूक हो, हो. असणं, की आपल्याला सांगता नाही येत, की मला हे आत्ता असं का वाटतंय? मला हां. ही अशी मनात भीती का वाटतीये? उगीचच हां. मी काळजी करतीये का? उगीचच मला भीती वाटतीये का? हां. तर मग त्यावेळेला सुद्धा आस्पेन हे औषध खूप छान काम करतं. सो आत्ता आपण नवरा-बायको आणि यांच्या रिलेशनशिपवरती येऊयात. हो, सध्या आपण बघतोय, की रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. हो. नवरा ऐकत नाही, काही ठिकाणी बायको ऐकत नाही. ह्या केसेस आपण बघतोय. मग येस, ह्या नात्यामध्ये समजा आपल्याला परत एकदा ते नातं फुलवायचं असेल, येस. दोघांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे. हे होण्यासाठी काय औषध आहे? आता पुन्हा एकदा सर, की याच्यामध्ये सुद्धा बरेच वेळा असं असतं, की अति काळजी करणारा नवरा किंवा अति काळजी करणारी बायको, अति हां. बडबड करणारा नवरा, अति बडबड करणारी हां. बायको असू शकते. अति बडबड करण्यावरती पण आपलं हिदर नावाचं एक औषध खूप छान आहे. ओके. काही वेळेला ना आपल्याकडे ते पण औषध खूप छान आहे. माझ्याकडे एक केस आली होती, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, की हां. एक नवरा जो होता ना, तर त्याला ना इतकी वाईट सवय होती, की काहीही झालं ना, की त्याच्यात पेशन्सच नव्हता. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की आता समजा घरात बाई काहीतरी काम करते आणि त्याला क्विक सगळ्या गोष्टी हव्या असायच्या. तर ती म्हणाली, की "अहो, साधी चहा करण्यासारखी गोष्ट आहे समजा, हां. तर चहा बनवणे या सगळ्या प्रक्रियेला जेवढा वेळ लागणार तेवढाच वेळ लागणार आहे. बरोबर. कोणी अजून असं रॉकेट सायन्स नाहीये त्याच्यामागचं मोठं हां. काहीतरी, की 5 मिनिटं जी जनरली सगळ्या हां. सर्वसामान्यांना लागतील, म्हणजे गॅसची हीट म्हणा, अगदी सगळं धरून, हं. तर तो चहा 1 मिनिटावर नाही आलेला अजून. हां. पण त्या 5 मिनिटं वाट बघण्याचा सुद्धा पेशन्स माझ्या नवऱ्यामध्ये नाहीये आणि आमचे याच्यावरनं खूप खटके उडतात. खूप वाद होतात आमच्या दोघांचे, की मग ते मला अक्षरशः असे स्वयंपाकघरात येतात आणि म्हणतात, "बाजूला हो, तुला काही जमत नाही, तुला अक्कलच नाहीये, ओह! तुला जमतच नाहीये. काय चहा करायला एवढा वेळ लागतो का?" असं म्हणून स्वतःच चहा करून घेतात म्हणे. बाप असं ते प्रत्येक गोष्टीत करतात आणि आणि म्हणे तिथे मला असं नाहीये, की त्या गोष्टीला उशीर झालेला असतो किंवा वेळ लागलेला असतो. पण त्यांची ती सवय आहे, की कुठल्याच गोष्टीमध्ये वाट पाहणं, पेशन्स जो आपण म्हणतो तो नाही. हां. तर त्याच नावाचंच एक इम्पेशन्स नावाचं खूप छान औषध ओके. आपल्याकडे आहे, ओके. की जे तुम्हाला या गोष्टी तुम्हाला पेशन्स ठेवून, की ज्या गोष्टीला तेवढा वेळ आपण जसं म्हणतो, की अन्न शिजायला तेवढा वेळ लागणार, तो तेवढा वेळ लागणारच आहे. करेक्ट. हां. किंवा एक पानभर आपल्याला लिहिण्यासाठी, टाइप करण्यासाठी तो तेवढा वेळ लागणार, तो लागणारच आहे ना. हां. त्याच्यापेक्षा कमी वेळ हा नाहीच. कोणीच असं अगदी जादूसारखं एका सेकंदात नाही ते लिहू शकत ना. करेक्ट. मग हा पेशन्स येत नाही त्यावेळेला घरात मग वादविवाद होतात. समोरच्या लोकांना ते खूप इरिटेट व्हायला लागतं, त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून मग यासाठी इम्पेशन्स हे खूप छान औषध आहे सर आपल्याकडे. ओके. आता पुन्हा एकदा इम्पेशन्सच्याच बरोबरीने, की हां. असं ती व्यक्ती का झालेली आहे? तर कदाचित खूप स्ट्रिक्ट असे असणारे घरात वडील बघितलेले असतील, की जे ओके. सतत आईला या हां. गोष्टींवरनं बोलत असतील, की तुला हे जमत नाही, तिला ते जमत नाही. अशा अनेक गोष्टी. पुन्हा एकदा, की मागे जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी पण थोड्याशा बघाव्या लागतात, की ती हां. व्यक्ती असं का वागतीये? करेक्ट. कारण आपल्याला त्या मुळावरच घाव घालायचा आहे. आपल्याला तिथेच काम करायचं असतं. म्हणून ओके. आपण थोड्याशा या गोष्टी पण जाणून घेतो औषध देताना सर. तो समजा एखादा नवरा आहे आणि तो बायकोचं अजिबात ऐकत नाहीये. हं. बायकोला नेहमी टोकून बोलणं किंवा हं. तिला सतत काही ना काही गोष्टींचा त्रास देणं. अशी केस असेल, तर त्या केसमध्ये आपण कुठलं औषध देऊ शकतो? बरेच वेळेला सर या सगळ्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांचा थोडा इतरही स्वभावाचा अभ्यास करून घ्यावा लागतो त्या हां. सगळ्यासाठी. पण थोडासा त्यासाठी आपल्याकडे संशय घेण्याची जर वृत्ती असेल,
खूप हां. त्रास देण्याचीच वृत्ती असेल, तर या सगळ्यासाठीच पुन्हा एक 2-3 कॉम्बिनेशन जसं मी मगाशी सांगितलं, की थोडासा भावनांवरती कंट्रोल हां. येण्यासाठी चेरी प्लम हे आपल्याकडे उत्तम औषध आहे. हं. तसंच सेंटॉरी नावाचं एक औषध आहे, जे बाकीच्या गोष्टींवरती पण तुमच्या थोडंसं कंट्रोल आणतं. म्हणजे संशय घेणं असेल त्यामध्ये, हां. थोडेसे वादविवाद वाढवणं असेल, या सगळ्यासाठी पण ते उत्तम काम करतं. त्याच पद्धतीने थोडासा बायकोबद्दलचाच कदाचित मत्सर असू शकतो, ईर्ष्या हां. असू शकते, रागाची तीव्र भावना असू शकते. या सगळ्यासाठी सुद्धा हॉली म्हणून पण एक खूप छान औषध आहे ओके. आपल्याकडे. सो कसा पुन्हा एकदा आपण हिस्ट्री घेतानाच त्या नवऱ्याचा नक्की स्वभाव कसा आहे, ते हां. बारीक-बारीक गोष्टी जर आपल्याला त्यातल्या समजल्या, तर या सगळ्यापैकीच्या एक 3-4 औषधांचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो त्या व्यक्तीला. ओके. माझ्याकडे खूप लोकं ह्यासाठी येतात सर, की अ, अ, म्हणजे नवरा खूप ऐकत नाही, त्रास हां. देतो आणि मुलांशी पण विचित्र पद्धतीने वागणारे आहेत. तर हिटलरशाही असते घरामध्ये बऱ्याच, तर त्याच्यावर पण एक व्हाईन नावाचं औषध खूप छान आहे आपल्याकडे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो तसं, की आपल्याला काही वेळेला 1 तास अशी व्यक्ती आपण एक वेळेस सहन करू हां. शकतो. पण जेव्हा घरात ती व्यक्ती 24 तास असते, तेव्हा सगळ्याच घरातल्या लोकांना थोड्याशा गोष्टी त्यांना त्यांच्याबरोबर सांभाळून घेताना बरोबर. त्रासदायक होतात. हो. त्याचे परिणाम इतर लोकांच्या मानसिकतेवरती आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा सर हळू-हळू व्हायला हां. लागतात. म्हणजे विशेष करून जसं तुम्ही म्हणालात तसं नवरा-बायकोंमध्ये सुद्धा कुठेतरी 20-20, 25-25 वर्ष राहिल्यानंतर त्या बाईच्या पण मनावरती किंवा तिच्या मानसिकतेवरती पण त्याचे थोडेसे बरोबर. दुष्परिणाम आपल्याला हं. दिसायला लागतात ना. तर आत्ता अशी एक केस झालेली आहे आणि मी अशाच पद्धतीचं एक व्यक्तिमत्व असणाऱ्या एकांना औषध दिलंय ओके. आणि थोडंसं मी त्यांच्याशी बोलताना मला असं जाणवलं, की त्यांना प्रचंड स्ट्रेस आहे. त्या ज्या लेडी आहेत त्यांना. ओह! तर त्याच्यासाठी थोडंसं त्यांना थोडं शांत वाटण्यासाठी आणि बरं वाटण्यासाठी आपल्याकडे रेस्क्यू रेमेडी म्हणून एक औषध आहे. हं. जे याच्यामधलं 5 औषधांचं कॉम्बिनेशन स्वतः डॉक्टर बाख यांनीच ओके. ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे. त्याला रेस्क्यू रेमेडी असंच म्हणतात. तर ते औषध मी त्यांना सुरू केलेलं आहे, की ओके. त्यांना म्हणजे मी हे स्वतःहून त्यांना सजेस्ट केलं, की तुम्हाला सुद्धा माझ्या दृष्टीने औषध घेण्याची गरज आहे. तर तुम्ही ओके. हे औषध सुरू करा. कारण त्याचा परिणाम असा झाला होता, की ह्या त्रासाला वैतागून त्यांची झोप कमी झाली होती. त्या हं. बाईंचा पण स्ट्रेस वाढला होता. मग इतर शारीरिक ओह! तक्रारी पण त्यांच्या हळू सुरू झाल्या होत्या. त्या सगळ्यासाठी मग त्यांना हे पण औषध सुरू केलं. आणि थोडंसं भयंकर प्रकरण होतं ते त्यामुळे शारीरिक पण म्हणजे त्यांना छळ थोडासा होता. ओह! तर मी त्या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे काउन्सिलिंग तर चालूच होतं त्यांचं. हं. पण त्याबरोबरीने मी त्यांना म्हटलं, की "पण तुमचे मिस्टर औषध कसं घेणार?" हा एक हां. मोठा प्रश्न होता सगळ्यात हां. पहिला. तर चांगली गोष्ट एक अशी आहे खरं तर कृपया कोणी प्रेक्षकांनी यासाठीचा गैरसमज करून घेऊ नये. हं. कारण या सगळ्या गोष्टी चांगल्यासाठी आहेत हां. कोणाच्याही. पण मग त्यांनी त्यांच्या मिस्टरांना गपचूप औषधं द्यायला सुरुवात केली. आता ओके. गपचूप म्हणजे मग चहा-कॉफीमधून देणं किंवा त्यांच्या भाजी-आमटीमधून देणं मिक्स ओके. करून. त्याचे ड्रॉप्स फक्त आपल्याला द्यायचे असतात. त्याला कुठलाही हं. वास नसतो, चव नसते विशेष. त्यामुळे ते थोडेसे 3-4 ड्रॉप्स फक्त टाकायचे असतात. जे डोसेस आपले ठरवून ओके. देतो आपण ते. ते त्यांना घ्यायचे असतात. त्यामुळे मग तसे त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि जवळ-जवळ एक 2 महिन्यात सर पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांना जाणवायला ओह! लागला. अर्थात मी पुन्हा सांगते सगळ्याच लोकांना, की असं नाहीये, की इतका अग्रेसिव्ह असणारा, संशय घेणारा माणूस लगेचच अगदी तुम्हाला हवा तसा मवाळ होणार हां. नाहीये. पण त्याचा त्रास दुसऱ्याला होणार नाही, इतपत ओके. तरी त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बदल झालेला जाणवायला लागतो सर. ओके. ओके. आणि हा प्रश्न तर सगळे प्रेक्षक विचारतात, की रिझल्ट्स किती दिवसात येणार? हां. तर एक तर सगळ्यात पहिलं, की कन्सिस्टन्सी. तुम्ही न चुकता ते औषध घेणं खूप आवश्यक आहे. लोकं काय करतात, महिना-महिनाभर औषध घेत नाही, 8 दिवसांचा हां. गॅप देतात आणि मग म्हणतात, की आम्हाला काहीच परिणाम त्याचे हां. जाणवत नाही. तर तसं करू नका. ही औषधं अतिशय सेफ आहेत आपली. आपण छोटीशी होमिओपॅथीच्या आपल्या पिल्समधनं पण ती देऊ शकतो. हां. त्या गोळ्या लहान मुलांनाही घेण्यासाठी सोप्या आहेत. आपण कुठेही इझिली ते कॅरी करू शकतो आणि आपल्या त्याला कुठलंही पथ्यपाणी नाहीये. आपण सहज घेऊ शकतो. ओके. त्यामुळे मी असं सगळ्यांना औषध देताना सुरुवातीला सांगते, की ते मिस करू नका. तुम्ही जर व्यवस्थित 1 महिना जर औषध घेऊन बघितलं, हं. तर 1 महिन्यात तुम्हाला खूप फरक जाणवायला लागतो सर. तुम्ही आत्ता मध्ये बोलता-बोलता एक विषय घेतला, की झोप न लागणे येस. किंवा डिप्रेशन येणे. सध्या ही गोष्ट खूप वाढत चालली आणि हा हो. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. तो लहान मुलगा असो येस. किंवा कुणी वयोवृद्ध असो आणि जे आत्ता जॉब करणारे व्यक्ती आहेत, त्यांना तर हा प्रॉब्लेम आहेच आहे. हं. मग त्यासाठी एक्झॅक्टली कुठलं औषध आहे आणि ते कसं घ्यायचं? येस. सगळ्यात तर छान त्याच्यावरती आपल्याला रेस्क्यू रेमेडीज आधी आपण सुरू करतो झोपेसाठी पण. म्हणजे आणि ह्याचं कुठलंही व्यसन लागत नाही आपल्याला. म्हणजे असं पण आपण म्हणतो, की स्लीपिंग पिल्ससारखं याची सवय लागते का हां. आपल्याला? तर अजिबात नाही.
मी स्वतः खूप दमले असेन दिवसभर, खूप काम झालं असेल, तर आपल्याला एक म्हणतो ना आपण, की 5 तासाची का होईना पण छान जर झोप झाली, हो. तर आपण सकाळी जे एक छान वेगळी जी एक तरतरी असते आपल्यामध्ये, ती मग काही वेळेला जर झोप डिस्टर्ब असेल, तर ती मिळत नाही आपल्याला सर. आपण करेक्ट. दुसऱ्या दिवशी पण थोडे डल असतो किंवा असे कंटाळलेले असतो. मग आपल्याला काही करायची इच्छा होत नाही. हां. शारीरिक पण आपण थोडे थकलेले असतो. पण याचे लिटरली आर-आरचे म्हणजे रेस्क्यू रेमेडीचे जर तुम्ही झोपताना 5 ड्रॉप्स घेतले आणि हे मी स्वतः ओके, करते. ओके. तर ते घेतल्यावरती पण तुम्हाला सकाळी तुम्ही इतके फ्रेश छान झोप सलग तुम्हाला मिळालेली ओके, असते आणि तुम्ही इतके फ्रेश माइंडनी तुम्ही उठता, की एक वेगळीच तेव्हा तुम्हाला तरतरी जाणवते स्वतः म्हणजे. ओके. आणि ही दोन्ही बाबतीत असते. एक म्हणजे आतून पण एक वेगळा हं. उत्साह तुम्हाला जाणवतो आणि शारीरिक पण तुम्हाला एक उत्साह जाणवतो. आता गंमत म्हणून अजून एक सांगते, की मी इतके सारे पॉडकास्ट करते, पण तरीसुद्धा एक नवीन पॉडकास्ट करताना, कॅमेरा फेस करताना हं. तुम्हाला कोणालाही खरं वाटणार नाही, पण मी अतिशय कॅमेरा कॉन्शियस होते असं म्हणायला हां, हरकत हां, नाही हां. आता, की मला खूप भीती वाटायची. कॅमेरा ऑन केला, की माझे फोटो चांगले येत नाहीत, असा एक ओके. समज हां, माझा पहिल्यापासून हां. डोक्यात किंवा कॅमेरा ऑन झाला, की मला काहीतरी गडबडल्यासारखं व्हायचं. तर मी स्वतः अजूनसुद्धा मला ती सवय आहे, की पॉडकास्ट करण्याच्या आधी मी पाण्याच्या एका घोटामधून रेस्क्यू ओके. रेमेडी घेते, की जे मला थोडंसं रिलॅक्स फील करवतं आणि मला त्यानी एक वेगळा हा उत्साह असा जाणवतो माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मी दिवसभर 2-2 पण पॉडकास्ट त्यामुळे सहजपणाने करू शकते हां. सर अगदी. तर ही एक वेगळी एनर्जी तुम्हाला देतात ही औषधं आणि ह्याची कुठलीही सवय लागत नाही. हे परत मी सगळ्या प्रेक्षकांना ओके, सांगू इच्छिते, की कुठलेही त्याचे कारण साइड इफेक्ट्स नाहीयेत आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला ती सवय लागत नाही अजिबात. ओके. आणि हे तुम्ही अगदी रोज घेतलं तरी सुद्धा त्याचे साइड इफेक्ट्स नसल्या कारणाने रोज घ्यायची आवश्यकता नाही भासत खरं तर, हं. पण घेतलं तरी मग काही वाईट नाहीये त्याच्यामध्ये. मी आता मगाशी व्यसनाचा विषय हं. घेतला. अर्थात आजकाल आपण बघतो, की खूप जणांना दारूचं व्यसन असतं, हो, सिगारेटचं हो. व्यसन असतं, तंबाखूचं व्यसन असतं. मग ह्या केसमध्ये ही औषधं जर वापरली, तर ते व्यसन जाऊ शकतं का? हो सर, आपल्याकडे व्यसनासाठी पण खूप लोकं येतात, दारू सोडवण्यासाठी पण लोकं येतात. पण पुन्हा एकदा मी सांगते, की इतर जे बाहेर काही मिळत असतील त्याच्यासारखं आता मी बरीच औषधं अशी हं, ऐकली पण आहेत. त्यात पण मला पुन्हा एकदा कुठल्या हं. पॅथीला नावं नाही ठेवायचे. पण त्यांना अतिरिक्त प्रमाणात उलट्या होणं वगैरे या सगळ्यामधनं ते व्यसन सुटतं. अशी पण काही औषधं मिळतात ओके, आपल्याकडे बाजारात. पण आपल्या औषधांनी असे कुठलेही साइड इफेक्ट्स नाहीयेत. हळू-हळू, हळू करत ते व्यसन कमी, कमी, कमी होत जातं. आणि ओके. महिन्या, टप्प्याटप्प्याने ते म्हटलं तसं, की पहिल्या सुरुवातीला 10% नी कमी होईल, मग 20% नी कमी होईल. असं ओके, करत ते व्यसन सुटायला मदत होते. तर व्यसनासाठी सुद्धा आपल्याकडे चेरी प्लम पुन्हा एकदा, की सगळ्यावरती कंट्रोल आणतं ते आपल्या. ओके. त्यामुळे चेरी प्लम आणि त्याच्या बरोबरीने आपण मिम्युलस म्हणून देतो एक औषध हं. आणि मिम्युलसच्याच बरोबरीने कारण मिम्युलस आपण याच्यासाठी देतो खरं तर हे भीतीवरचं औषध आहे. मगाशीच मी सांगितलं हां, हां. त्याप्रमाणे. पण त्याचं देण्याचं कारण असं आहे सर, की माणसाला व्यसन लागायला सुद्धा ना बरेचदा भीती हे कारण करेक्ट. एक हो, हो. कशाची असू शकतं. मग माझं व्यवसाय चालणार नाही म्हणून असणारी भीती, मी हे हां. कर्ज कसं फेडीन याच्यासाठीची कदाचित भीती मनात असू शकते. अनेक कारणं आहेत भीतीच्या मागची सर. माझे नातेसंबंध चांगले टिकतील की नाही ही मनात करेक्ट. असणारी भीती. खूप कारणं आहेत या सगळ्याला. पण भीती हे त्याच्या मागचं बरेचदा कारण लक्षात आलेलं आहे. हां. त्यामुळे त्याच्या बरोबरीने आपण मिम्युलस हे पण औषध देतो. त्यामुळे चेरी ओके. प्लम, मिम्युलस आणि अजून जर कुठलं त्यांना एखादं कॉम्बिनेशन द्यावं लागलं, हां, इतर त्यांची बाकीची सगळी पर्सनॅलिटी बघून आपण, हां. स्वभाव बघून आपण तर लागलं तर त्याच्या जोडीने ते सुद्धा औषध ॲड करतो त्याच्यामध्ये. ओके. पण व्यसन सुटण्यासाठी खूप छान, पण थोडासा पेशन्स ठेवायला हां. पाहिजे सर नक्कीच लोकांनी. मी असं म्हणते, की पुष्पौषधीचा कोर्स हा तुम्ही 4-6 महिने तरी घेतला हां. पाहिजे आणि ओके. तशी ही औषधं फार महाग नाहीयेत. म्हणजे मी तर अगदी खूप कमी चार्जेसमध्ये म्हणजे दर महिन्याचे ₹350-400 फक्त आणि वर ओके. काही कुरिअरचे चार्जेस असले तर. एवढ्या अगदी कमी ओके. ह्याच्यामध्ये ही औषधं आपल्याला सहज मिळतात. अ, आणि तुम्ही अगदी माझ्याकडनंच औषधं घेतली पाहिजे असं नाही. पण त्याच्यासाठीचं तुम्ही योग्य प्रशिक्षण मात्र माझ्याकडनं करेक्ट. घ्यावं असं मी ओके. सांगीन मग त्यासाठी. ओके. आणि मग ते घेतल्यानंतर तुम्ही तुमचं सुद्धा घरी जसं मी मगाशी आजीबाईचा बटवा हां. त्याचसाठी म्हटले होते, करेक्ट. की तुम्ही तुमचे कॉम्बिनेशन्स घेऊ शकता त्या सगळ्यामध्ये आणि ओके. तुम्ही इव्हन घरातल्या लोकांना एकाने शिकलं तरी घरातल्या नाही इतर लोकांना त्याची नक्कीच मदत होऊ शकते. म्हणजे ओके. माझ्या घरात आता असं टचवूड पण बाकीची औषधं वापरलीच जात नाहीत, की छोट्या-छोट्या हं. गोष्टींसाठी डोकं दुखतंय, थोडा स्ट्रेस जाणवतोय किंवा अशा ओके. गोष्टींसाठी सुद्धा पुष्प औषधीच आमच्याकडे जास्ती करून घेतली जातात. ओह! त्याच्यावरून आता आठवण आली, की माझी मुली एक्झामला वगैरे जाताना धाकटी मुलगी हं. आता मोठीचं शिक्षण झालंय, पण धाकटी
अजूनही 12वी नंतर तिच्या हां. परीक्षांसाठी सुद्धा आपल्याकडे एक्झाम कॉम्बिनेशन येतं. ओके. त्याच्यामध्ये बरीच औषधं आहेत, पण ती आता मी इथे सांगणार नाही कारण हां, ते माझं सिक्रेट आहे हां. म्हणून. पण ते जे त्याला नावच एक्झाम कॉम्बिनेशन दिलेलं आहे. सो ओके. आपण ते फक्त विशेष करून मुलांसाठी वापरतो. मग ओह! तुम्ही अशा कुठल्याही महत्त्वाच्या परीक्षांना जाण्यासाठी, शालेय परीक्षांसाठी वगैरे हे औषध तुम्ही मुलांना जर एक 15 दिवस सुरू केलं, हं, तर ते खूप उत्तम काम करतात. आता अ, आपण सगळेच म्हणतो, की बरेचदा ही एक तक्रार असते बघा, की अहो त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे हो, पण तो करत हं. नाही. हं. करेक्ट. मग हो. त्याच्यामागे पण पुन्हा बरीच कारणं असतात. एक तर आळशीपणा असतो, हां. कंटाळा करतात मुलं किंवा सिली मिस्टेक्स करणं हे तर खूप एक म्हणजे आपण म्हणूया 100 मुलांपैकी 80 मुलांमध्ये करेक्ट. आपल्याला हे हो. बघायला मिळतं, की हां. अगदी एवढीशी काहीतरी चूक करतात मुलं आणि त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स हं. जातात किंवा काय किंवा एकाग्रता नसणे या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक्झाम कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, की जे तुम्हाला ओके. मुलांना अभ्यासासाठी छान मदत करतं. मी असं म्हणते, की 1 महिना तुम्ही ते द्या. परीक्षेच्या आधी 1 महिना घ्यायचा आणि परीक्षा होताना पण घ्यायचं. बरीच मुलं सर असं पण बघण्यात आलेलं की छान अभ्यास करतात. उत्तम काय म्हणतो ना, की तयारी झालेली असते त्यांची. हां. पण फक्त तो सगळा माहोल बघितला परीक्षेचा, म्हणजे परीक्षेचा तो हॉल बघितल्यावरती सुद्धा बऱ्याच मुलांना हां. मनात भीती वाटते. प्रेशर येतं. ब्लँक होतात ते, प्रेशर येतं, त्याचा एक वेगळा ताण जाणवतो. तर या सगळ्यामधून तुम्ही छान सुरळीतपणाने तुमची एक्झाम देण्यासाठी सुद्धा आधीपासूनच 15 दिवस तरी आपलं ओके. एक्झाम कॉम्बिनेशन घेतलं तर छान मदत होते मुलांना. सगळ्या विषयांवरती बोललो आपण. मेजरली महिलांचा एक विषय असतो, की बाबा हो. मूड स्विंग्स होणं किंवा 40शी नंतर एक मोनोपॉज एक सिच्युएशन येणं. येस, येस. ह्या सगळ्या सिच्युएशनसाठी काही औषध आहे का? हो सर, खूप छान विषय काढलात. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणालात तसं, की मी स्वतः एक स्त्री असून सुद्धा मी या विषयाबद्दल बोलणं सुद्धा विसरून जाते. कारण स्त्रियांच्या काय म्हणूयात आपण, तिच्या तब्येतीबद्दल किंवा हां, ओव्हरऑल हेल्थबद्दलच खूप कमी अवेअरनेस आहे आपल्या समाजामध्ये हां, अजूनही आणि ती स्वतःच खूप दुर्लक्षित स्वतःला आधी करते आणि हां. इतरांकडूनही होतंच. तर त्यातलंच तुम्ही आत्ताच महत्त्वाचं सांगितलं, ते तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा मेनोपॉज जो पिरियड आहे, हं. तर त्यावेळेला मूड स्विंग्ज आहेत, इतर गोष्टी आणि ह्याच्यात सर फक्त मूड स्विंग्ज असं नाहीये, बऱ्याच गोष्टी तिला जाणवतात. कधी-कधी डिप्रेसिव्ह वाटतं, कधी-कधी हो. तिला भीती वाटते, कधी-कधी तिला एकटं वाटतं. अशा खूप गोष्टी तिच्या बाबतीत होते. खूप रडायला येतं. असे मी हां, कित्येक हां. महिला बघते, की खूप वेळा त्यांना खूप रडायला येतं. काही समजत नाही नक्की मला काय होतंय, भीती कशाची वाटतेय, एकटं का जाणवतंय मला, हां. माझ्या बाजूला तर सगळे आहेत घरातले, पण मला असं का वाटतंय? तर त्याच्यावरती आपल्याकडे पाईन नावाचं अतिशय उत्तम औषध आहे. ओके. की जे आपल्याला या मेनोपॉज सगळ्या पिरियडमध्ये खूप छान मदत करतं. पण परत एकदा त्याच्या बरोबरीने कदाचित आपल्याला थोडंसं मिम्युलस घ्यावं लागतं. चेरी प्लम पण द्यावं लागतं. ते ओके. याच्याचसाठी की मिम्युलस वगैरे सुद्धा तुमच्या भीतीवर काम करतं ओह! किंवा काही वेळेला जर खरंच तिला ही समजत नसेल, की नक्की मला कशाची भीती वाटतेय, अँक्झायटी आहे पण कशासाठी आहे हे हां. पण जर कळत नसेल, तर काही वेळेला ॲस्पिरिन द्यावं लागतं. तिच्यामध्ये शारीरिक ताकद थोडीशी कमी व्हायला लागलेली असते. हं. तर त्याच्यासाठी पण एक ऑलिव्ह म्हणून एक उत्तम औषध आहे आपल्याकडे. ओके. ते आपण देतो. त्याच्या बरोबरीने सकाळी एक डोस असतो आपल्याकडे ज्याला आम्ही हेल्थ टॉनिक परत हं. इथे एकदा मी पुन्हा सांगणार नाही. हां. पण त्याला आम्ही शिवशक्ती किंवा हेल्थ टॉनिकच म्हणतो. ओके. ज्याच्यामध्ये 3 औषधं आपण वापरतो. त्यातलं एक ऑलिव्ह आहे, की हां. ज्याने तुम्हाला आत्मिक ताकद मिळते, शारीरिक ताकद पण मिळते ओके. आणि दिवसभर तुम्ही उत्तम प्रकारे काम करू शकता. हां. परफॉर्म म्हणजे अगदी होम मेकर्स असतील, घरातलं काम जरी असेल तरी तो मोठा जॉब आहे. तर तिथे सुद्धा बायका खूप छान पद्धतीने काम करू शकतात आणि आपल्या या सगळ्या इमोशन्सवरती सुद्धा कंट्रोल आणू शकतात ओके, सर त्या. ओके. तर ह्या पूर्ण एक 5-7 वर्षाचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये बायकांनी पुष्प औषधीची मदत तर जरूर घ्यावी सर. ओके. असं मी सगळ्यांना विनंती करेन. कारण मी म्हटलं, की मी तुम्हाला त्यासाठी थँक्स हां. म्हणेन, की तुम्ही हा विषय तरी काढलात. मी एक स्वतः स्त्री असून मला स्वतःला विसर पडला त्या सगळ्याचा. पण बायकांना नक्कीच त्या सगळ्या काळामध्ये खूप छान पद्धतीने पुष्प औषधी मदत करते. आता हे झालं 40 प्लस महिला आहेत. पण आपण आत्ता बघतो, की आत्ता ज्या यंग मुली आहेत, हो. सो त्यांना पिरियड्समध्ये प्रचंड पोटात येस. दुखतं. हो, ती हो. वेदना असह्य असते. सो मग त्या केसमध्ये त्यांच्यासाठी काही औषध आहे का? आणि ते कसं येस. घेतलं पाहिजे? पी-सी-ओ-डीचा त्रास तर आपण तोही सर बघतो आता हां. सध्या खूप आहे. स्ट्रेस पुन्हा एकदा या हं. सगळ्याच्या मागे कारण काय आहे? तुमची जीवनशैली काहीतरी विचित्र पद्धतीने असणे आणि हां, सगळ्यात मोठं म्हणजे कामाचा तुम्हाला असणारा ताण. हां. सगळ्याच बाबतीतला. म्हणजे अगदी तुम्ही घराच्या बाहेर आज पडलात तरी सर तुम्हाला ट्रॅफिक हा हो. सुद्धा ताण देणारा करेक्ट आहे. एक प्रकार आहे, की किती ट्रॅफिक आहे, मला स्वतःला हो. ड्राईव्ह करत जायचं आहे किंवा या सगळ्या गोष्टींना रोज त्यांना बरोबर. फेस करावं लागतं. सो त्या सगळ्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप छान औषधं आहेत. पुन्हा एकदा की स्वभावानुसार आणि बाकीच्या हां. गोष्टींनुसार आपण त्यांना ह्या सगळ्या पद्धतीने औषधं देतो. एक हॉली नावाचं त्यासाठीचं औषध खूप छान आहे. चेरी प्लम एक औषध छान आहे आपल्याकडे त्याच्यासाठी काम ओके. करणारच.
पुन्हा एकदा या सगळ्या बाकीच्या गोष्टीसाठी पिरियड्स तर इर्रेग्युलर असतील तर त्याच्यासाठी सुद्धा क्रॅब ॲपल पण हे त्याच्यावरती खूप छान ओके. काम करतं. सो अनेक अशाच वेगळ्या-वेगळ्या पुन्हा एकदा ती व्यक्ती किंवा ती मुलगी हां. बघून आपण त्याच्यावरती छान औषधं त्यांना सजेस्ट करतो सर. तर ओके. हा पण प्रॉब्लेम एक खूप सध्या झालेला मेजर प्रॉब्लेम आहे असं बघायला मिळतो आपल्याला मुलींमध्ये. पिरियड्स लवकर येणं हां. यासुद्धा गोष्टी आपल्याला खूप बघायला मिळतात किंवा इर्रेग्युलर असणं, या हां. सगळ्यांना खूप तोंड द्यावं लागतं आपल्याला सध्याच्या जमान्यामध्ये. येस. तर येस, पुष्पौषधी त्यात सुद्धा आपल्याला छान पद्धतीने मदत करते. आता आपण शेवटाकडे येऊयात. हं. आपण बऱ्याचदा बघतो, की सगळे वर्किंग असतात आणि दिवसभर इतकं काम होतं. रात्री झोपल्यावरती ते सगळं काम डोक्यात चालू असतं, झोप लागत नाही आणि सकाळी उठल्यावरती अगेन फ्रेश वाटत नाही, थकल्यासारखं वाटतं. ही सिच्युएशन प्रत्येकाच्या बाबतीत होते. हो, हो. मग या केसमध्ये आपण कुठलं औषध देऊ शकतो? तिथे सुद्धा आपण ऑलिव्ह घ्यायला सांगतो मोस्टली. ओके. ऑलिव्ह पण एक चांगलं औषध आहे त्या सगळ्यावरती, की जे तुम्हाला दिवसभर मी मगाशी म्हटलं तसं, की तरतरी देते हां. तुम्हाला किंवा दिवसभर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या हॉर्नबीम पण एक त्याच्यावरचा अजून एक ओके. छान आहे, जे तुम्हाला मानसिक आणि आत्मिक दोन्ही पद्धतीची छान ताकद देतं. ओके. त्यामुळे हॉर्नबीम आणि आत्ता मी म्हणाले तसं ऑलिव्ह असं हं. आणि अजून कदाचित लागलं तर. अशा ह्या 2-3 कॉम्बिनेशन्सनी पण तुम्हाला दिवसभर तुम्हाला फ्रेश जाणवतं किंवा तुम्हाला दिवसभर ती एक आत्मिक ऊर्जा मदत करते आणि शारीरिक ताकदसुद्धा तुमची ती टिकून राहते अगदी ओके. रात्रीपर्यंत सुद्धा. आणि खूप म्हणजे मी स्वतः हे अनुभव घेऊन हं. सांगते तुम्हाला, की अ, जादूसारखी ही काम करतात औषधं आपली. ओके. आणि पुन्हा त्याच्यावरती आणखीन चांगली गोष्ट म्हणजे की ती अतिशय नैसर्गिक आहेत आणि त्याचे कुठलेही साइड इफेक्ट्स नाहीयेत. हे मी वारंवार सांगण्याचं कारण हेच आहे, की झाला तर फायदाच होईल. एक वेळ तुम्हाला हां. फायदा 2 महिन्यानंतर जाणवायला लागेल. पण ओके. नुकसान नक्कीच तुमचं या औषधांनी होत नाही. समजा आता इंटरनेट हं, सगळ्यांकडे आहे. हं. आज आपण एखादा आजार सांगितला आणि त्याच्यावरती पर्टिक्युलर फील्ड सांगितली म्हणजे हं, होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा आपलं फ्लॉवर रेमेडीज आपण म्हणूयात. हे टाकलं की आपल्याला औषध मिळतं. मग हं. समजा एखाद्या व्यक्तीने तसं औषध घेतलं, तर चालू शकतं का तज्ञाचा सल्ला गरजेचा आहे? शक्यतो तज्ञांचा सल्ला घ्यावा सर, असं मी म्हणेन, की माझ्याकडेच असं नाही, इतरही हं. कोणाकडे आहेत. पुष्पौषध देणारे फार कमी लोक आहेत आपल्याकडे. पण त्यांचा सल्ला घेतलात तर तुम्ही योग्य पद्धतीने औषध घेऊ शकता. ओके. आता हेही सांगते, की कदाचित त्यात काही चुकलं, त्यांना समजलंच नाही आणि हां. दुसरी जरी कुठली तरी त्यांनी त्याचीच म्हणजे पुष्पौषधीमधलंच दुसरं औषध घेतलंच चुकून, हं. तरी त्यांनी अपाय 200% हां. होणार नाहीये, हे मी सांगते. पण ओके. फायदा होणार नाहीये. ओके. मग फायदा होण्यासाठी तुम्ही तज्ञांची मदत घ्या, एवढं मी सांगू शकते सर. ओके. म्हणजे आता कारण रूट रूट कॉजवर दुसरी येस. हां. पुन्हा एकदा आपण त्याच मुद्द्यावर आलो. रूट कॉज काय आहे हेच तुम्हाला हां. आणि मग त्यासाठी नक्कीच तुम्हाला तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही फक्त कोणाकडेही त्याचा मार्गदर्शन घ्या. आपल्याकडे तर नेहमीप्रमाणेच मी याचं प्रशिक्षण पण देते. ओके. मी बाक इन्स्टिट्यूटची त्यांची पहिली लेव्हल पण दिलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे ओह! इंटरनॅशनल लेव्हलचं सर्टिफिकेट पण आहे. आणि नेहमीप्रमाणेच मी इथल्या आपल्या भारतातल्या काही एक 3-4 जणांकडनं वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी मी ही ओके. शिकलेली आहे. त्यामुळे खूप छान मला म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 5-6 वर्षापेक्षाही जास्ती होऊन गेले प्रॅक्टिस करतीये. पण ओके. याबद्दल बऱ्याच लोकांना अजून माहितीच नाहीये. म्हणजे हां. पुष्प करेक्ट. औषधींबद्दलच लोकांना माहिती नाहीये. पण खूप छान औषधं आहेत. आपल्याकडे भारतात सुद्धा ती आहेत. म्हणजे आपल्याकडे 2 पद्धतीने आहेत. एक त्याला इंडियन रेमेडीज पण म्हणतात हं. आणि एक जी आहे ती यूकेची येतात. म्हणजे जे ओके. मेन इन्स्टिट्यूट आहेत, तिथली आपल्याला औषधं येतात. ते किट थोडंसं महाग असतं. म्हणजे ते ओके. जवळ-जवळ 35,000 पर्यंत जातं आणि ओह! कुरिअर चार्जेस वेगळे द्यावे लागतात. हं. आणि इंडियन किट मात्र आपलं एक 2,000-2,500त मिळतं. एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. ओह! तेवढीच इफेक्टिव्ह आहेत आपली पण औषधं. असं काही नाहीये, की ती आपल्या इथली आहेत हां. म्हणून. येतात तिथूनच ती, पण त्याच्यावरती थोडीशी प्रोसेस करून काही अगदी सौम्य प्रमाणात त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. ते ओके. औषधं टिकण्यासाठी म्हणून फक्त. ओके. पण तेही लोकं प्रश्न विचारतात, की अल्कोहोल आहे मग त्याचं त्याची सवय अ, लागेल का? तर नाही. खूपच कमी प्रमाणात त्याच्यामध्ये अल्कोहोल असतात. ते पण फक्त औषध टिकण्यासाठी. आणि 2 पद्धतीने आपण छान घेऊ शकतो. एक तर होमिओपॅथीच्या आपल्या गोळ्यांमधनं आपण घेऊ हां. शकतो, जे अगदी लहान मुलं आवडीने घेतात करेक्ट. किंवा मग पाण्यामधून आपण ड्रॉप्स घेऊ शकतो हे सगळे. म्हणजे अर्थात जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की तुम्ही प्रशिक्षण सुद्धा देता. मग येस. समजा आपले काही ऑडियन्स आहेत, त्यांना तुमच्याकडे प्रशिक्षण जर घ्यायचं असेल, तर येस. काय प्रोसिजर आहे? आपला हा 1 महिन्याचा कोर्स आहे, ज्यामध्ये मी पूर्ण 38 औषधं कशी आहेत, काय आहेत, हां. प्रत्येक औषधाचा काय गुणधर्म आहे हे शिकवते. ओके. परत एकदा, की मेन सगळ्याचं पुन्हा मूळ काय आहे, तर तुम्हाला हिस्ट्री कशी घ्यायची हे हां. समजणं यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे रूट कॉज काय आहे हेच आपल्याला जर कळलं नाही, तर आपण काय त्यांना ट्रीटमेंट देणार. सो करेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कोर्समध्ये तरी मी हे विशेष करून शिकवते. त्याच्यामध्ये काउन्सिलिंगची काही स्किल्स, टेक्निक्स पण मी त्यांना ओके. शिकवते, की कशा पद्धतीने थोडंसं काउन्सिलिंग पण त्यांना करायचं
आणि हे सगळं डिटेलमध्ये शिकवून त्यांना पूर्ण मार्गदर्शन माझं नंतरही राहतं अर्थातच, ओके. की तुम्हाला हे किट कुठे मिळेल, ही औषधं कुठे मिळतील, हे सगळं त्यांना सांगितलं जातं. असा 1 महिन्याचा कोर्स आणि अगदी खूप कमी ह्याच्यामध्ये मी शिकवते. त्यामुळे आणि कन्सल्टन्सी पण माझी आहेच आहे. म्हणजे हां, लोकांना कोणाला हवी करेक्ट. असतील तर ही औषधं म्हणजे पूर्ण ह्याच पद्धतीने ऑनलाईन, ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने आपण त्यांना कन्सल्ट करू शकतो. ओके. आणि शिवाय क्लाससुद्धा आपला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही बॅचेस आपल्याकडे होतात सर. स्वतः मॅडमनी सांगितले, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही ही फ्लॉवर रेमेडीज वापरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. अर्थात मॅडमशी कन्सल्ट करा. स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय. फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करा. आणि हो, तुम्हाला स्वतःला जर हे शिकायचं असेल, तर त्यासाठीही मॅडम क्लासेस घेतात. त्यासाठी तुम्ही फोन किंवा मेसेज करू शकता. मॅडम, आता खूप सुंदर तुम्ही एक वेगळा विषय मांडलात. येस. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.